नमस्कार मित्रांनो, मी संदीप. मित्रांनो, विश्वास ठेवा, कहाणी एवढी मनोरंजक आहे की तुमचा सर्व टेन्शन मी आज काढून टाकणार आणि माझ्या एक्सपिरियन्समधून तुम्ही भरपूर काही शिकसाल. मित्रांनो, माझ्या घरच्या दुसऱ्या बाजूला एक 45 वर्षे वयाची एक खूप सुंदर आंटी राहत होती आणि तिचे नाव रेणुका होते. मी रोज जेव्हा जिममध्ये जात असतो तेव्हा माझी नजर तिला भिडते आणि मग आम्ही एकमेकाला एक हलकी स्माईल देत असतो. आमचं हे रोजचं काम होतं. आणि असेच एक दिवस रेणुका आंटी माझ्या घरी आली तेव्हा मी बाथरूममध्ये आंघोळ करत होतो आणि माझ्या आईने तेव्हा दरवाजा उघडला होता आणि ती आतमध्ये आली होती. आणि मग माझी आई आणि ती या दोघी बसून गप्पा मारू लागल्या होत्या. मग मी काही वेळात आंघोळ करून टाकली आणि मग मला बहुतेक 20 ते 25 मिनिट लागले असतील तयार व्हायला. आणि मी बाहेर आलो. आता मी बाथरूममधून शॉर्ट पॅन्टमध्येच त्यांच्या समोर आलो आणि मग आंटीने मला पाहिलं आणि ती एकदम चकित झाली होती. आणि तिने मला म्हणाली की संदीप, तुझी शरीरयष्टी तर खूप भरलेली आहे आणि एकदम हिरोसारखे मसलवाले तुझे डोले शोले आहेत. मी तिचं असं बोलणे ऐकून तिच्याकडे पाहिले आणि तिच्याकडे पाहून हसलो. आणि मग मला मम्मी म्हणली की आंटीला नमस्कार कर. तर मी तिचे पाय धरायला तिच्याकडे जाऊ लागलो आणि मी तिचे पाय धरताच तिने माझ्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिला. आणि जेव्हा मी उभा झालो तेव्हा आंटीने मला गळ्याला लावले आणि ती म्हणली की मुलांची जागा पायांमध्ये नसते, तर ती आईच्या मनामध्ये असते. आणि मग असं म्हणून तिनं मला तिच्या व्यक्तिमत्वाला लावून मिठी मारली. आणि मित्रांनो, माझ्या मनामध्ये तेव्हा काही पण वाईट विचार अजिबात नव्हते. मी तिची खूप इज्जत करत होतो आणि त्यामुळे मी तिच्या त्या वर्तनावर काही जास्त लक्ष दिलं नाही. आणि मग तिनं काहीतरी बोलता बोलता मला सांगितलं की सर्वांना लग्नामध्ये यायचे आहे. मग मी तिला हे ऐकून विचारलं की कोणाचं लग्न आहे आंटी. तेव्हा तिनं मला सांगितलं की माझ्या मुलीचं लग्न आहे आणि तुम्हाला सर्वांना त्यामध्ये अवश्य यायचे आहे. मित्रांनो, त्यांना 2 मुलं होती, एक मुलगा आणि एक मुलगी. तिच्या मुलीचं वय जास्त आहे आणि ती एका प्रायव्हेट कंपनीमध्ये नोकरी करत होती आणि तिचा मुलगा कॉलेजमध्ये 2ऱ्या वर्षामध्ये शिकत होता. मग आमच्याबरोबर थोडेफार बोलून काही वेळाने ती निघून गेली. आणि मग 1 आठवड्यानंतर आमचे सर्व घरचे लोक आंटीच्या मुलीच्या लग्नासाठी तिच्या घरी गेलो होतो. मला आत्तापर्यंत हाच विचार डोक्यात होता की तिच्या मुलीच्या लग्नात ती मुलींपेक्षा भरीव आणि सुंदर दिसत होती. मला पाहून आंटी लगेच माझ्याजवळ आली होती आणि तिने इतक्या पाहुण्यांच्या समोर पण माझ्याजवळ येऊन मला गळाभेट केली. आणि त्यामुळे मला पुन्हा एक वेळा तिच्या मोठ्या आकाराचा आणि विचारांचा अनुभव करायला मिळाला होता. सॉरी मित्रांनो, या दरम्यान मी तुम्हाला त्या आंटीचं नाव सांगायला विसरलो. त्यांचं नाव होतं कमला. आणि इतर बाकी सर्वांची भेट घेऊन मी मनातल्या मनात खूप खुश होतो. मग काही वेळाने सर्व लोक आतमध्ये गेले आणि मग आम्ही रात्रभर लग्नामध्ये खूप मजे केले. आणि मग सकाळी त्यांची लाडकी मुलगी रडत रडत आणि खूप दुःखी होऊन आणि सर्व लोकांना दुःखी करून तिच्या पतीच्या घरी निघून गेली होती. आंटी तर त्या दिवशी खूप जास्त रडत होती आणि तिची हालत खूप वाईट झाली होती. खरंच लग्न झाल्यावर मुलगी जेव्हा आपलं घर सोडून नवऱ्याच्या घरी जाते त्याचं दुःख फक्त आईबाबांनाच माहिती असते आणि ती मुलगी समजू शकते. कार्यक्रम आटपून आम्ही घरी आलो. मग 2 दिवसांनी ती मुलगी परत आली होती. ती बहुतेक 1 महिना तिच्या आईच्या घरी राहिली, म्हणजेच कमलाच्या घरी राहिली. आणि मग ती तिच्या पतीच्या बरोबर त्याच्या नोकरीच्या कारणाने पुण्याला राहायला निघून गेली होती. मित्रांनो, मी नेहमीसारखं जिमला जात होतो आणि तेव्हा मला कमलाने पाठीमागून आवाज दिला आणि मला तिच्या घरी यायला सांगितलं. आणि मग मी पण पटकन तिच्या घरी गेलो. मग ती मला हसत हसत म्हणाली, काय रे संदीप, विसरला की काय आम्हाला? हा बाबा, मी गरीब, तुम्ही मोठे माणसं, पण कधीकधी आमच्या गरिबांच्या घरी पण येत जा ना. आणि किचनमध्ये जाऊन माझ्यासाठी चाय घेऊन आली आणि म्हणाली, आता तू आरामात बस. अरे, मी एकटी घरी एकदम बोर होत असते, कारण सकाळी तुझे अंकल पण लवकर नोकरीवर निघून जातात आणि अंकित तर त्याच्या हॉस्टेलमध्ये राहतो आहे. मित्रांनो, अंकल एका सरकारी विभागामध्ये चांगल्या पदावर नोकरी करत होते. तर मी त्यांना म्हणालो की हो कमला आंटी, का नाही, मी जरूर तुमच्या घरी कधी कधी नक्कीच येत जाईन.
मग मी तिच्याकडे पाहून हलकासा हसलो आणि मग मी त्यांच्या घरातून बाहेर आलो आणि माझ्या जिममध्ये गेलो. आणि मग मी त्याच संध्याकाळी अंदाजे 6 वाजता कमला आंटीच्या घरी गेलो. मी तिथे जाऊन दरवाजाची बेल वाजवली. मी 2-3 वेळा बेल वाजवली, पण कोणी पण दरवाजा उघडला नाही. आणि मग मी काही वेळ बाहेर थांबून त्यांची वाट पाहिली, तरी कोणीच दरवाजा उघडत नव्हतं. त्यामुळे काही वेळाने मी माझ्या घरी निघून आलो होतो. मग रात्री 8 वाजता ती कमला स्वतः आमच्या घरी आली होती. का आमच्या घरी आली मला माहीत नव्हतं, म्हणून मी बारीक लक्ष देऊन आई आणि तिच्या बोलण्याकडे सावधपणे ऐकत होतो. आणि मग ती माझ्या आईला म्हणू लागली होती की जर तुम्हाला काही वाईट वाटणार नसेल तर मी तुम्हाला एक सांगू का ताई? माझी आई म्हणाली की हो सांगा ना, काय प्रॉब्लेम आहे? तर ती म्हणाली की आज अंकित त्याच्या मित्राच्या मोठ्या भावाच्या लग्नासाठी दुसरीकडे बाहेर गेला आहे आणि तो आता उद्या दिवसा परत येणार आहे. आणि आता मी माझ्या घरी एकदम एकटी आहे आणि मला तर रात्री एकटीला खूप जास्त भीती वाटत असते. तर तुम्ही संदीपला माझ्या घरी झोपायला पाठवू शकता का? तर माझी आई तिला म्हणाली की हो, काही हरकत नाही आहे. यामध्ये वाईट वाटून घेण्यासारखे काही नाही. तुम्ही त्याला तुमच्या घरी जरूर घेऊन जाऊ शकता. मग मला आईने बोलवलं आणि मला विचारलं की तुला घरी काही काम तर नाही ना? तर मी म्हणालो की काही काम नाही. त्यांना काय माहीत की मला त्यांची सर्व बोलचाल आधीच माहीत होती. मग मी रात्री अंदाजे 10 वाजता तिच्या घरी गेलो होतो. मित्रांनो, मी जेव्हा तिच्या घरी गेलो, दार उघडलं आणि दोघे सोबतच डावा पाय घराच्या आत टाकत घरात शिरलो. मला सोफ्यावर बसून कमला आत गेली. पण जेव्हा ती बाहेर आली तेव्हा मी पाहिलं की आंटीने एक निळ्या रंगाची गाऊन घालून ठेवली होती आणि बहुतेक ती रात्री आतमध्ये काही घालत नसेल. मग तिने मला विचारलं की संदीप, तुला काही खायचं आहे का? तर मी तिला म्हणालो की नाही आंटी, माझं पोट एकदम भरलेलं आहे, कारण मी माझ्या घरी आता काही वेळापूर्वी जेवण केलं आहे आणि मग इथे आलो. माझे हे उत्तर ऐकून ती किचनमध्ये गेली आणि मग मी तिच्याबरोबर बोलून परत सोफ्यावर बसलो होतो आणि माझ्या मोबाईलमध्ये पाहू लागलो होतो आणि त्यांनी त्यांचं काम आवरलं. मग कमला आंटी माझ्याकडे आली आणि तिने मला सांगितलं की चल आता तुला झोपायचं नाही का? तर मी तिला म्हणालो की हो झोपायचे आहे ना, कुठं झोपू? मग मी आंटीला म्हणालो की मी अंकितच्या रूममध्ये जाऊन तिथे झोपतो. पण तेव्हा आंटी मला म्हणाली की तू पण माझ्याजवळ झोपी जा. तुला माझ्याजवळ झोपायला काही त्रास आहे का? मी तिला म्हणालो की मला काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही मला जिथे म्हणाल तिथे मी झोपी जाईन. आणि मग आम्ही दोघे तिच्या बेडवर गेलो आणि तेव्हा रात्रीचे 11 वाजले होते. बेडच्या एका कडेला कमला होती, एका कडेला मी. मग काही वेळाने ती झोपी गेली होती, पण मला अजिबात झोप लागत नव्हती आणि त्यामुळे मी माझ्या मोबाईलमध्ये गेम खेळत होतो. आणि तेव्हा अचानक झोपेमध्ये आंटीचा एक पाय माझ्या पायाच्या वर आला आणि मग आंटी एकदम सरळ होऊन झोपली होती. मग मी माझ्या मोबाईलच्या प्रकाशात आंटीकडे पाहिले तर ती तेव्हा एकदम गाढ झोपेमध्ये झोपली होती आणि मी पाहिलं की तिचं व्यक्तिमत्व थोडं मोठे आणि बाहेर आलेले दिसत होते. आणि तो पाहून आता माझ्या आतली अस्वस्थता वाढतच चालली होती आणि माझी भावना पण दाटून येऊ लागली होती. मग मी थोडी हिंमत करून माझा एक हात तिच्या व्यक्तिमत्वावर ठेवला आणि मी काही वेळाने माझ्या जागे झालेल्या भावनेला सुंदर हाताने वेळ देऊ लागलो होतो. तेव्हा अचानक आंटी उठली आणि मला म्हणाली की तू हे काय करत आहेस? हे एकदम वाईट आहे. मग मी तिला म्हणालो की मला माफ करा आंटी, पण मी तुम्हाला जेव्हापासून पाहिलं आहे तेव्हापासून तुम्हाला माझी बायको बनवायचं स्वप्न पाहत आहे. आणि मग मित्रांनो, माझ्या तोंडाने हे ऐकून आंटी एकदम प्रभावी झाली आणि तिने माझ्याकडे तोंड केले आणि ती म्हणाली की आता तर माझं वय झालं आहे आणि आता माझ्यामध्ये तुला असं काही भेटणार येणार नाही जसं तू विचार करत आहेस. पण जर तुला करायचं असेल तर करून घे, तुझी इच्छा पूर्ण. मग मी तिला हे ऐकून म्हणालो की आंटी, मी रोज रात्री तुमचा विचार करतो आणि तू मला खूप जास्त आवडतेस. माझं हे बोलणं ऐकून ती म्हणाली की आता तू मला तुझी बायको बनवणार आहेस तर ठीक आहे, पण आपलं हे नातं आपल्याशिवाय कोणाला पण समजलं नाही पाहिजे. मग मी पण तिला म्हणालो की मी तुम्हाला पक्क वचन देत आहे. आणि मग ती मला म्हणू लागली की तू जरा थांब, मी येते. आणि मग ती काही वेळाने आली आणि तुम्हाला काय सांगू मित्रांनो, ती जेव्हा परत आली अप्सरा दिसत होती. तिनं स्वतःला मला वाहून टाकलं होतं आणि ती मला पूर्ण शिकवायला लागली होती, कारण माझ्या हालचालीवरून मी नवीन खिलाडी आहे हे तिला कळून चुकलं होतं. ती थोडी शांत झाली आणि मी परत माझी भावना तिच्या जीवनात टाकली
आणि सुंदर वेळेचा अनुभव घ्यायला सुरुवात केली. कमलाचं माझ्यावर एवढं प्रेम असेल मला स्वप्नात पण वाटलं नव्हतं. मग ती मला म्हणाली की मी तुला कधी विसरणार नाही, कारण तू खूप चांगला आहेस. आणि मग आम्ही झोपी गेलो होतो. मी सकाळी सकाळी 9 वाजता झोपेतून जागा झालो. बाजूला पलंगावर कमला नव्हती. मला वाटलं इकडे तिकडे कुठेतरी गेली असेल, कारण की मला उठायला उशीर झाला होता. घरात अजून थोडा थोडा काळोख पसरलेला होता. मला वाटलं की लाईट तिने बंद करून ठेवले असतील. त्या काळोखात हिरव्या रंगाच्या चुडीदार साडीत ती दरवाजात एका कोपऱ्यात दिसली. मी कमलाकडे गेलो. जसं मी तिला माझ्या मिठीत घेण्याचा प्रयत्न केला, तशी ती माझ्यापासून दूर होत म्हणाली, संदीप आता परत नाही. तू जेव्हा संध्याकाळी येशील तेव्हा बघू मग पुढचं काय ते. मलाही तिथं थोडं कणकण झाल्यासारखं वाटत होतं. असं वाटत होतं की आमच्या दोघांकडे कोणीतरी तिसरं बघतंय. पण मी त्याकडे दुर्लक्ष देत तिला हसत हसत घराबाहेर पडलो. घरी पोहोचून चकाचक आंघोळ केली. आईने नाश्त्यासाठी पोहे बनवले होते आणि बाबा बाजारात जाण्यासाठी निघाले होते. रविवार असल्यामुळे बाबा आज घरीच होते. बाबा आईला म्हणाले की ती मटण आणणार आहेत संध्याकाळी ही भाजीसाठी. तेव्हा आई त्यांना म्हणाली, नको, आज नका आणू, आज अमावस्या आहे. आणि तुम्हाला तर माहीतच आहे आपल्या गावात अलीकडे किती आत्म्याच्या इशाचिणीच्या अफवा पसरत आहेत. त्यामुळे राहू द्या, आणूच नका. त्यांच्या गप्पा ऐकून मी गप्प बसलो. तसेही मला आईच्या गोष्टी पटत नव्हत्या. कुठे आत्मा, पिशाचिनी असं काही असते का? माझ्या डोक्यात तर फक्त कमलाचाच विचार चालला होता. काल जे जे घडलं ते मनात आठवत मला गुदगुला झाल्यासारखं होत होतं. नाश्ता संपवून मी आपल्या धुंदीत कॉलेजसाठी निघायला बाईक स्टार्ट करू लागलो. पण बाईक स्टार्टच होत नव्हती. काही केल्या स्टार्ट होत नव्हती. पेट्रोल संपलेलं होतं. मग मी माझ्या मित्राला कॉल केला आणि तो मला घ्यायला घरी आला. तो म्हणाला, अरे, किती दिवस अशीच बाईक वापरणारस? बघ, मी वर्षभर झालं ही गाडी वापरतोय आणि एकदम भारी वाटतंय मला. काही टेन्शन येत नाही, कारण ही बाईक पेट्रोल आणि सीएनजी दोन्हीवर चालते. तो मला ही बाईक घेण्यासाठी फोर्स करू लागला. आणि खरं सांगायचं, तो मलाही ती खूप आवडली होती. मी विचारलं, मी पाडव्याला घेणार आहे मित्रा. तो म्हणाला, अरे मित्रा, नवीन गाडी एकदम छान दिसेल तुला. मनात विचार आला की थोडे पैसे माझ्याकडे आहेत. आईबाबा तर काही पैसे देणार नाही. पण आता कमला ती तर माझी झाली होती. ती मला पैसे नक्की देणार असा माझा विश्वास होता. सर्व प्लॅन डोक्यात ठरवून मी घरी पोचलो. संध्याकाळी वेळ झाली कमला आंटीच्या घरी जाण्याची. मी वेळेवर पोचलोही. कमलाने दरवाजा उघडला. आज ती खूपच सुंदर दिसत होती. हिरवीगार साडी, हातात बांगड्यांचा चुडा, डोक्यावर भलं मोठं कुंकू, नाकात नथ. आज जाऊन आम्ही इकडच्या तिकडच्या गोष्टी केल्या. नंतर सेम काल घडलं तेच प्रकरण आम्ही वारंवार रात्रभर घडून आणलं. मला खूपच अशक्तपणा आणि थकवा जाणवू लागला होता. त्यामुळे माझा डोळा कधी लागला आणि मला कधी झोप लागली मला कळलंच नाही. पण आज जाग मात्र मला लवकर आली. सकाळी 5-5:30च्या दरम्यान मी झोपेतून जागा झालो. बघतो तर काय, कमला घरामध्ये नव्हती. मला वाटलं असंच कॅज्युअल कुठे गेली असेल. त्यामुळे मी जास्त विचार केला नाही. अर्धा तास तिची वाट बघितली तरी ती परत आली नाही. शेवटी 6:30 वाजले. मला वाटलं गेली असेल कुठेतरी जॉगिंगला. मी गप दरवाजाची कुंडी लावून माझ्या घरी जाण्यासाठी निघालो. घरी पोहोचलो, आंघोळ वगैरे केली. संडे असल्यामुळे कॉलेजला जायची गरज नव्हती. आणि बसलो निवांत. पण दुपारी घराची बेल वाजली. आईने जाऊन दरवाजा उघडला तर दारापुढे कमला आंटी उभी होती. आई म्हणाली, या, आत या. कमला आत आली. तिच्या हातात 2 बॅगा होत्या. मनात विचार आला, कुठे चालली? काय माहीत. मग माझं संध्याकाळचं कसं होणार? माझ्या मनात तूच विचार चालू असताना आईने कमलाला विचारलं, काय कमला, कुठे चाललीस? तेव्हा कमला म्हणाली, मी कशाला कुठे जाते? 4 दिवस आधी मी आणि माझे पती आम्ही माहेरी गेलो होतो. आई म्हणाली, का मस्करी करते कमला? आत्ता गेल्या परवाच तू माझ्या घरी आली होती आणि संदीपला घरी कोणी नाही म्हणून माझ्या घरी पाठव असं म्हणाली होती. मी संदीपला 2 दिवस तुझ्या घरी सुद्धा पाठवलं. मी पण लगेच पुढे आलो का कमला आंटी? का खोटं बोलताय? मी आलो नाही का 2 दिवस तुमच्या घरी?
त्यावर कमला आंटी म्हणाली, तुम्ही दोघं आईलेक वेडे झाले का काय? मी का खोटं बोलणार? खरंच मी आजच आली आहे. नाही विश्वास पटत हे बघा, तिकीट माझ्याकडे जाण्याची आणि येण्याची दोन्ही तिकीटं आहेत. शिवाय तुम्ही माझ्या पतीलाही कॉल करून विचारा. आईने डोक्याला हात लावला आणि सोफ्यावर बसली. म्हणाली, बया, तर आता पिशाचिनीने माझ्या घरावरती डोळा ठेवलाय तर. पिशाचिनी म्हणजे मी 2 दिवस संध्याकाळी त्या 2 रात्री एका कर्णपिशाचिनीला सुंदर वेळेचा अनुभव दिला होता. मला काहीच कळत नव्हतं. धाम फुटला होता. मी भूतप्रेत मांडणारा माणूस थक्क होऊन खाली बसलो. आणि आमच्या घराला निवडलं आणि मला निवडलं याचा अर्थ काय? माझे हात थरथर कापत होते. मित्रांनो, यापुढची गोष्ट मी तुम्हाला पुढच्या भागात सांगणार आहे. त्यामुळे आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबा, जेणेकरून तुम्हाला पुढचा भाग सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळेल. या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. जर या व्हिडिओला 100 लाईक्स आणि 50 कमेंट्स मिळाला तर मी लगेच दुसरा भाग तयार करेल. धन्यवाद.